पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। पक्ष चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे दिल्लीमध्ये जातात असंही राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी ही टीका केली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणार आहे। त्यामुळे शिंदेंचे पाय लटपटायला लागलेत असा दावा राऊत करतायत। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते। एकनाथ शिंदे काय चीज आहे ही राऊत सारख्यांनी 10 जन्म घेतले तरी त्याला समजणार नाही। ती ताकद आहे जी सत्ता उलटवू शकते। दिल्लीला का गेलेत, कशासाठी गेलेत याची चर्चा करण्यापेक्षा तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या त्यांनी काढल्यात, एवढी ताकद असलेला तो नेता आहे म्हणून त्याचे हातपाय कधी लटपटणार नाही। आणि आमच्यासारखे खंदे समर्थक जोपर्यंत त्यांच्या बरोबर आहेत तोपर्यंत त्यांचा कोणी बालही बाका करू शकत नाही। एकनाथ शिंदे हे एनडीएचे नेते आहेत, त्यामुळे ते मोदींना कधीही भेटू शकतात असं बावनकुळे म्हणाले। संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात अशी ही टीका बावनकुळेंनी केली आहे। देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी को एकनाथ शिंदे जी मिले, वो एनडीए के एक नेता है एकनाथ शिंदे जी। क्यों एकनाथ शिंदे जी के बारे में ऐसा जानबूझ के संभ्रम तैयार किया जाता है? वो किसका सुन रहे हैं आप? उनको सवेरे झूठ बोलना है, सवेरे 9 बजे उठ के। और एकनाथ शिंदे जी एक अच्छे नेता है, एनडीए को हमारे एक अच्छे प्रगल्भ नेता है। ये जो बीच में नमक डालने का काम करते महायुति में, तर आमचे शिंदे साहेब किंवा फडणवीस दिल्लीला गेले तर त्याच्या चुकीचं काही नाहीये। काही अत्यंत संकुचित बुद्धी असणारे काही जे करंटे आहेत त्या लोकांना फक्त त्याच्याबद्दलचं वाईट वाटतं, तिथे जाऊन ते कोणाच्याही नागदुऱ्या काढत असतात। परंतु शिंदे साहेब जर का गेले तर म्हणतात, जशी म्हण आहे मराठीमध्ये की स्वतःचं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, अशा प्रकारचं सगळी शिंदे साहेबांवर टीका चाललेली